मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमाअंतर्गत जय महाराष्ट्राची टीम आज आलेली आहे धारावी विधानसभा मतदारसंघात। या मतदारसंघातून 5 वर्षापूर्वी विद्यमान आमदार तथा महिला व बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड निवडून आल्यात। त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये काय विकास कामं केलेत या संदर्भामध्ये विरोधकांना काय वाटतंय, नागरिकांना काय वाटतंय, एकंदरीत या सर्व बाबींचा आपण आढावा घेणार आहोत। चला तर पाहूया धारावी मतदारसंघातल्या त्यांच्या कामकाजांचा आढावा। मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमाअंतर्गत आपण आलेलो आहोत धारावी मतदारसंघात। या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मंत्री वर्षाताई गायकवाड आपल्या समवेत आहेत। ते आपल्याला माहिती देणार आहेत की एकंदरीत 5 वर्षांमध्ये कशा पद्धतीने कामकाज केलंय, काय एकंदरीत नागरिकांचा या जनता जनार्दनचा प्रतिसाद आहे। वर्षाताई गायकवाड आपल्या समवेत आहेत। मॅडम, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्राच्या मतदारसंघाचा पंचनामा। धन्यवाद। कसा अनुभव होता 5 वर्षांमध्ये जे काही केलं, काय वाटतंय? नाही, मागच्या 10 वर्षापासून मला धारावीच्या जनतेने आशीर्वाद दिला। लहान वयामध्ये आमदार होण्याची संधी दिली। आज मंत्रिमंडळात मंत्री होण्याची संधी त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मिळालेली। आणि मंत्री झाल्यानंतर मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी जे विभाग घेतले त्या सर्व विभागाच्या माध्यमातून मी काही ना काही आणण्याचा प्रयत्न केला। मी राज्यमंत्री असताना माझ्याकडे पर्यटन विभाग होता आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून मी WIT पार्कसाठी 4.25 करोड रुपये आणण्याचं काम केलं। हायर अँड टेक्निकल माझ्याकडे विभाग होता, त्याच्या माध्यमातून मी एक गव्हर्नमेंट IT आणण्याचं काम मी केलं। ज्याच्यात सगळं काम पूर्ण झालेलं आहे, आता त्याचं टेंडर होईल, त्यासाठी 19 कोटी रुपयाचं IT आणण्याचं मी काम केलं। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मी आणलं MMRDAच्या माध्यमातून, जे जवळपास 23 करोडचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहेत, ज्याच्यामध्ये सर्व इनडोअर गेम, आउटडोअर गेम या तऱ्हेचे गेमसुद्धा त्यामध्ये खेळले जातात। जे आपण पाहिलं असेल कदाचित जाऊन, आंतरराष्ट्रीय दर्जाचं ते आम्ही एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी त्यांना मागणी केली होती की PMGPच्या ज्या आमच्या बिल्डिंग आहेत त्यांच्या रिपेअरिंगसाठी सुद्धा आम्हाला फंडिंग द्यावं, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते मान्य करून आम्हाला 25 कोटी प्रत्येक वर्षी, त्याप्रमाणे 5 वर्षासाठी आम्हाला बिल्डिंगच्या रिपेअरसाठी फंड देण्याचा निर्णय घेतला। DRPच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही 300 स्क्वेअर फुटाची एक बिल्डिंग PMGPमध्ये बांधलेली, आणि बाकीच्या बिल्डिंगचं जवळपास 100 बिल्डिंगचं काम आजूबाजूला भविष्यामध्ये सुरू होणार आहे। ते कामसुद्धा भविष्यामध्ये आम्ही करतो आहे। या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर स्कायवॉक मी धारावीमध्ये आणला, की धारावीमध्ये एक अबुदा बँकेपासून माहीम फाटकपर्यंत एक स्कायवॉक निर्माण झाला पाहिजे, आणि त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 40 कोटीचा स्कायवॉक आम्ही मंजूर करून घेतला। महिला बाल विकास विभागाच्या मंत्री या नात्याने मी सातत्याने प्रयत्न केला की आमच्या महिलांना विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करणं, बचत गटाची निर्मिती करणं, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मितीसाठी काम देणं, अशा तऱ्हेचे विविध उपक्रम आम्ही सातत्याने धारावीमध्ये करत आहोत। दररोज लोकांना भेटणं, लोकांच्या संपर्कात राहणं, लोकांची कामं करणं, ह्याच्यावरती माझा जास्तीत जास्त भर आहे। आणि वर्षा गायकवाडचा चेहराच मुळात जर बघितला तर धारावीने मला चेहरा दिलेला आहे, आणि म्हणून मी नेहमीच धारावीकरांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला एक संधी दिली। जवळपास या 5 वर्षाच्या काळात मी 100 कोटीची जास्त कामं, विकास कामं ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्याचा, निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या दृष्टिकोनातून मी ज्या धारावीला आपण एशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखत होतो, किंवा जिला सगळ्यात गलिच्छ वस्ती म्हणून म्हटलं जायचं, आज धारावी ही बदलत चाललेली आहे, आणि धारावी बदलत असताना धारावी विकासाकडे चाललेली आहे। आज मागच्या वर्षी कार्यक्रम आणि यावर्षी कार्यक्रम घेताना मला लक्षात आलं की 10वी आणि 12वीचा निकाल जर बघितला तर दुपटीपेक्षा जास्त मुलं यावेळेला, म्हणजे मागच्या वेळेस जर 32 मुलं असतील त्यावेळी जवळपास 69 मुलं ही 90% जास्त पास झालेली आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आज एक्झिबिटरच्या गोष्टीमध्ये बोलायचं झालं तर एक्सपोर्टमध्ये धारावीचा नंबर मोठ्या प्रमाणात आहे, आणि मायक्रो फायनान्समध्ये म्हणा किंवा आज तुम्ही म्हणाल छोटे छोटे उद्योग करण्यामध्ये म्हणा, धारावीचं नाव अग्रेसर आहे। आणि म्हणून धारावीमध्ये विकास करत असताना तरुणांना काम देणं, याच्यावर आमचा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून भर आहे, महिलांना सक्षमीकरण याच्यावर आमचा भर आहे। हे सर्व करत असताना एक महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी लक्षात येतो सर्वप्रथम, की धारावी म्हटलं की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही ओळख होती, ती ओळख कुठे ना कुठेतरी मिटवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात किंवा आहातही आताही। धारावीचं पुनर्वसनचा जो प्रश्न आहे त्या अंतर्गत काय प्रयत्न सुरू आहेत सध्या? नाही, नक्कीच धारावीचं पुनर्वसन हा आम्ही गव्हर्नमेंटला दिलेला मोठा प्रोजेक्ट आहे। राजीव गांधींच्या नावाचा आम्ही प्रोजेक्ट सांगितला होता, आणि त्याच्यामध्ये आमची संकल्पना हीच होती की मोठी शहरी वस्ती असल्यामुळे धारावीला जर आपण बघितलं तर धारावीला माझी इच्छा होती की धारावीला एक संकुलित तऱ्हेने डेव्हलप व्हावी, ज्याच्यामध्ये मग प्लेग्राऊंड असेल, गार्डन असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, सगळं एकत्र करून प्लॅनबद्ध स्थिती करावी। आणि 5 नंबर सेक्टरचं काम सुरू झालेलं आहे, आणि 5 नंबर सेक्टरच्या अंतर्गत एक बिल्डिंग बनलेली आहे। अपेक्षा माझी सुद्धा हीच आहे की ही लवकरात लवकर बाकीची डेव्हलपमेंट सुरू व्हावी।
मतदारसंघाचा पंचनामा कार्यक्रमांतर्गत आज आपण विद्यमान आमदार धारावी मतदारसंघाच्या वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। तर इच्छुक उमेदवार शिवसेना, भाजप आणि बसपचे आपल्या समेत आहेत। शिवसेनेकडून आपल्या समेत आहेत बाबूराव माने, याच्या व्यतिरिक्त संदीप कटके आहेत आणि भाजपतर्फे गोहिल आहेत आपल्या समेत। आणि हे सर्व आपल्याला माहिती देणार की वर्षा गायकवाड यांनी ज्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे, ज्या पद्धतीची त्यांची कार्यशैली आहे, त्या संदर्भात नेमकी यांची काय मतं आहेत, हे काय वेगळं करण्यात आपण जाणून घेऊया। बाबूराव माने शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत वर्षा गायकवाड यांचा हा जो दुसरी टर्म आहे आमदार म्हणून, त्यांनी केलेल्या विकास कामांबद्दल तुम्ही खुश आहात का? कसल्याही प्रकारचा वर्षा गायकवाडनी विकास केलेला नाही, याचं कारण त्या धारावीत राहत नाहीत। त्यामुळे धारावीकरांच्या व्यथा, धारावीकरांच्या वेदना त्यांना माहीत नाहीत आणि म्हणून गेली 15 वर्ष एकनाथ गायकवाड या ठिकाणी होते, गेली 10 वर्ष वर्षा गायकवाड आहेत आणि म्हणून आता धारावीतल्या मतदारांमध्ये एक वेगळ्या प्रकारची जागृती आलेली आहे। कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये धारावीतनं काँग्रेसचा पार पत्ता साफ केलेला आहे धारावीतल्या जनतेनं। त्याचं कारण यांनी कसल्याच प्रकारचं काम केलेलं नाही, कोणत्याही प्रकारचं काम नाही। मुस्लिम वस्तीमध्ये जायचं, त्यांच्यासारखं बोलायचं, हिंदू वस्तीमध्ये जायचं, त्यांच्यासारखं बोलायचं, जातीय तणाव निर्माण करायचा आणि मतं कापायची, एवढाच एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड यांनी धंदा केलेला आहे। आजची जी धारावीची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा विचार जर आपण केला तर धारावीच्या मुलाला लाज वाटते सांगायला की मी धारावीचा रेसिडेंट आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे। 2004 साली त्यांनी सांगितलं की आम्ही DRP आणू। 2014 आलं, अजूनपर्यंत लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, विकासाची एक वीट रचली गेली नाही। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्यात आलं, त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर सांगितलं की धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, परंतु धारावीकरांसाठी तिकडे 5 लाख रुपये घेऊन प्रवेश दिला जातो आणि त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्विमिंग पूल बंद पडत आलं, सगळे ठेके बंद झाले, ते बंद पडत आलं। ते शासनाचा 18 करोड रुपयाचा निधी ह्या लोकांनी वेस्ट केला। ह्या लोकांनी 25 वर्ष धारावीवर राज केलं, पण धारावीला ह्याच्या मोबदल्यात काहीच भेटलं नाही। याचा एकदम कडक राग जो आहे या विधानसभेच्या माध्यमातून आता आपल्यासमोर येईल। आम्ही लहानपणापासून इकडे राहतोय, आतापर्यंत आम्ही कधी हे बाहेरचे जे रोड आहेत, मॅडम गाडी घेऊन येत आहेत, खाडेखुडे आहेत, गाडी बाहेरून बाजूने घेऊन चालत जातात, कधी पण त्यांनी ते उतरून कॉर्पोरेशनमध्ये फोन करून सांगितलेलं नाही की हे खाडे बनवा। आता ते इलेक्शन आलंय म्हणून ते गटर साफ करायला निघाले आहेत, सगळं काय कामं करतात, पण 5 वर्ष कुठे आहेत? धारावीची जनतेला BMC कॉर्पोरेशनमध्ये किंवा कुठेही गेले ना आम्हाला चोर म्हणतात। जर आम्ही सांगितलं की हे रोड बनला होता का? हाँ, रोड बनाया था। तो धारावी वालों ने चोरी का पानी का नल लेने के लिए, ड्रेनेज लाइन डालने के लिए खड्डा खोदा है। हम बनाते, आप लोग खोदते हो, आप चोरी का लाइन लेते हो, म्हणजे आम्ही चोर आहोत का? आम्ही लोक एवढे पैसे देतो तुम्हाला, आम्ही लोक हे सगळं करतो, तुम्हाला फक्त शासनातर्फे जे आलेले मूलभूत सुविधा आहेत तेच आम्हाला द्यायची आहेत, ते पण आतापर्यंत त्यांनी आम्हाला दिलेले नाहीत। आमदार वर्षा गायकवाड यांनी आणखी कोणती विकास कामं केली आहेत, मतदारसंघात इतर कोणत्या गंभीर समस्या आहेत, हे देखील जाणून घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी घेऊयात एक ब्रेक।